नमस्कार, मी निकिता. निकीज मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे. उपवासात आपण तेच पदार्थ बनवतो. साबुदाण्याची खिचडी, भगर आमटी हे खायला चविष्ट लागतातच. तेच खाऊन आपल्यालाही कंटाळा येतो. म्हणून मी आज घेऊन आली आहे काहीतरी नवीन, उपवासाचं थालीपीठ. एकदम सोपं आणि खायलाही अफलातून. तर चला आधी साहित्य तयार करूया. सर्वात आधी एका भांड्यात 1 वाटी भगर घ्या. ती भगर स्वच्छ धुवून पाण्यात साधारण अर्धा तास भिजत ठेवा. झाकण ठेवायचं म्हणजे ती व्यवस्थित फुलते. तोपर्यंत आपण बाकी तयारी करून घेऊ. आता भिजलेली भगर मिक्सरमध्ये टाका. सोबतच 1 वाटी भिजलेला साबुदाणा टाका. हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे, 1 वाटी चिरलेला बटाटा, थोडा ताजा कोथिंबीर आणि 1 चमचा जिरे. या दोन्ही गोष्टी चव वाढवतात. सगळं मिक्सरमध्ये छान वाटून घ्या. बघा किती छान एकजीव झालंय मिश्रण. हे मिश्रण एका भांड्यात काढा आणि त्यात चवीनुसार मीठ घाला. एकदा नीट मिसळून घ्या म्हणजे पीठ छान एकजीव होईल. आपलं थालीपीठांचं पीठ तयार आहे. आता गॅसवर नॉनस्टिक तवा ठेवूया. तवा गरम झाला की त्यावर थोडं तेल टाका. कडेपर्यंत नीट पोहोचेल असं तेल लावल्यामुळे थालीपीठ चिकटणार नाही. एका चमच्याने पीठ घ्या आणि तव्यावर टाका, अगदी डोश्यासारखं. हलक्या हाताने गोल गोल पसरवा. पातळ ठेवलं तर कुरकुरीत होईल आणि गोड आणि थोडं जाड ठेवलं तर आतून मऊसूर राहील. तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा. वरून थोडंसं तेल सोडा. थोड्या वेळात पहिल्या बाजूला सोनेरी रंग येईल. सोनेरी रंग आला की थालीपीठ हलक्या हाताने उलटवा आणि दुसरी बाजूही छान भाजून घ्या. दोन्ही बाजू नीट भाजल्या गेल्या की खूप छान लागते थालीपीठ. गरमागरम थालीपीठ तयार आहे. तुम्ही हे लोणी, दही, अगदी साध्या शेंगदाण्याच्या चटणीसोबतही खाऊ शकतात. प्रत्येक वेळी उपवासात वेगळं काहीतरी बनवायचं असेल तर ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. तर असं आहे आपलं उपवासाचं थालीपीठ. बनवायला झटपट, खायला चविष्ट आणि पोटभरीचं. तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा कसं झालं. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. मी निकिता भेटूया पुन्हा निकीज मेजवानीवर आणखी एका सोप्या आणि चविष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदित राहा आणि चविष्ट पदार्थ बनवत राहा.